काल वर्धा येथील फेमस असलेलं दुकान गोरज भंडार याच्यावर एफडीएने कार्यवाही केली आणि त्यासोबतच दुसरीकडे फेमस असलेली कंपनी पतंजली यांच्या देव्या फार्मसीवर सुद्धा धाड टाकली. पण मग डॉक्टर म्हणून मला प्रश्न पडला की आपण आजारी पडतोय हे फक्त आजारपणामुळं की आपण खातोय आणि मानतोय या गोष्टींमुळं. नमस्कार, मी डॉक्टर आकाश बुधवत. तुम्ही रोज बातम्या बघतायत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न आणि पदार्थ याच्या भरपूर कंपन्यांवर कार्यवाही केलेली. आता महत्त्वाचा मुद्दा हा की हा विषय कोणता कंपनी किंवा कोणतं दुकान किंवा कोणता ब्रँड याच्या पुरता मर्यादित नाही. हा विषय आहे आपल्या शरीराचा आणि आपल्या आरोग्याचा. कारण आपण जे पदार्थ खातो त्यापासून आपलं शरीर बनतं. पण आजकाल दूध, पनीर, तूप, आईस्क्रीम यासारखे बेकरी प्रॉडक्ट्स भरपूर प्रमाणात भेसळयुक्त येत आहेत आणि याच्यासारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्याला अजून भेसळयुक्त बनवून खोटे दावे करत आहे. याचा परिणाम सुरुवातीला आपल्याला दिसत नाही. सुरुवातीला आपल्याला अपचन, ॲसिडिटी, पोट सापणं होणं, पोट दुखणं, पातळ संडास होणं इथपर्यंत जाणवतात. पण याचं जर भरपूर प्रमाणात वारंवार सेवन होत असेल तर याचे परिणाम गंभीर दिसतात. जसं की किडनीचे आजार, फॅटी लिव्हर, लिव्हरचे आजार, कमी वयात बीपी, कमी वयात शुगर, हृदयविकार यासारखे गंभीर परिणाम दिसायला लागतात. पण मग याचाच गैरफायदा घेऊन काही चमत्कारी औषधवाले येतात आणि ते काय म्हणतात की 7 दिवसात शुगर गायब करा, बीपी कायमचा संपवा, किडनी स्टोन 30-40 चा असेल तर तो बिना ऑपरेशन पाडा, वजन कमी करायचं तर पावडर घ्या, 1 महिन्यात 10 किलो वजन कमी करा. मित्रांनो, सायन्स अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. सायन्स जाहिरातीवर नाही, सायन्स चालते पुराव्याच्या आधारावर. म्हणून कोणतंही प्रॉडक्ट किंवा कोणतेही पावडर किंवा कोणतेही सप्लिमेंट घेताना फक्त सोशल मीडियाचा व्हिडिओ पाहून ते प्रॉडक्ट खरेदी करू नका. त्याची चांगली माहिती घ्या, त्याच्याबद्दल थोडेसे चांगलं वाचा आणि मगच त्या प्रॉडक्टचा उपयोग करा. बघा, भेसळयुक्त अन्न किंवा चुकीची माहिती या दोन्ही गोष्टी मिळून आपलं शरीर दिवसेंदिवस खराब होतंय आणि सर्वात धोकादायक म्हणजे याची सुरुवातीला कोणतेच लक्षणं राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, भेसळ ही फक्त अन्न किंवा दुधात राहत नाही. भेसळ ही खोटे दावे आणि चुकीची माहिती याच्यामध्ये सुद्धा राहते. म्हणून या दोन्ही गोष्टी हळूहळू आपल्या शरीराचीच खराबी करत आहे आणि याची किंमत आपल्या शरीरालाच मोजावं लागणार आहे. धन्यवाद.